बोलकी पुस्तकाच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. आज साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातील प्रारंभ थोडासा मी वाचून दाखवते आहे. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाही. रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात असे गोलबंद व पाणीदार मोती असतील की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानवजातीस त्यांचे अद्यापी दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाही. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. मनुष्य जन्मतो त्याच्या पूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आई बापाच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्या पूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आई बापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वातून बालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही. आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवीत असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवतात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटात मुळी जीव राहिला, आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्याच सानिध्यात रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो, झोपी जातो. आईजवळ त्याची उठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय.